इथं एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतला. आपल्याला मोठाला रवा नाही घ्यायचा, बारीक घ्यायचा. बारीक जर घेतला ना पटकन आपला रवा फुगतो. आम्ही इथे 1 वाटी बारीक रवा घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याला इथं मी अर्धी वाटी दही घेतलंय. अशा पद्धतीने दही आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचंय चवीपुरतं. अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित पाणी घालून फेटून घ्यायचं. आपल्याला आवश्यकतेनुसारच पाणी घालायचंय अशा पद्धतीने आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पाणी घालून असं फेटून घ्यायचंय. आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नाही ठेवायचं, थोडंसं पातळच करायचं मीडियम, कारण की आपले आप्पे फुगले जातील. अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ ठेवायचंय, कारण की आपलं पीठ जर घट्ट जर असेल ना तर आपले आप्पे फुगणार पण नाही आणि अशी निब्बर निब्बर होते. आपल्याला थोडंसं इथं पातळच बनवून घ्यायचंय पीठ. इथं आपला पोहे खायचा छोटा चमचा आहे ना, मी अर्धा खता सोडा घेतलाय. आपल्याला खता सोडा पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की खता सोडा घातलेली ना आपले आप्पे आहेत ना छान असे टम्म फुगते. तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे भिजून द्यायचंय. अशा पद्धतीने आपले असं झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजून द्यायचंय. आपण 10 ते 15 मिनिटं इथं पीठ भिजून दिलेलं आहे. मस्त असं आपलं इथं पीठ भिजलेलं आहे. त्याला आपण जिरे मोहरीचे आता तडका देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय थोडीशी मोहरी आणि मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे जिरे आणि अशा पद्धतीने त्याच्यावर असं घालून घ्यायचंय. अशा पद्धतीने जर फोडणी दिली ना आपले आप्पे खायला खूप मस्त लागतात. आणि असं व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. आता आपल्या इथं पीठ मस्त असं फुगलेलं आहे आणि भिजलेलं पण आहे. त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा आणि ते टोमॅटो घालून घेऊ. आम्ही इथं मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घेतले होते, ते पण घालायचे त्याच्यामध्ये. 1 टोमॅटो आणि थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर. लहान मुलांना जर आप्पे खायचे असले ना, अशी चिरून घेतलेली मिरची त्यांच्या याच्यामध्ये येते ना, त्यामुळे अशी बारीक करूनच मिरची घालायची, नाही तर चिरून घातली तरी पण चालते. आणि याच्यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची पण चिरून घालू शकता. आणि अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया. मस्त असं आप्याचं पीठ तयार झालेलं आहे. आपण आप्पे पात्र आता गरम करायला ठेवूया. माझं आप्पे पात्र इथं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण तेल सोडून घेऊ. नक्की एकदा अशा पद्धतीने आप्पे बनवून पहा, खूप खायला टेस्टी आणि मस्त लागतात. आणि आपल्याला तेल असं आप्पे पात्राला व्यवस्थित लावून घ्यायचंय. कारण की आपले आप्पे त्या पात्राला चिकटून नाही घेत, म्हणून असं तेल आपल्याला व्यवस्थित चौकून लावून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने आपल्याला आप्पे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. अगोदर आपण कढीने सोडूया, कारण की मध्ये जर अगोदर टाकले ना, कारण की आपले बाकीचे आप्पे हे होईपर्यंत ते खाली टाकतील. त्याच्यामुळं आपण शेवट मधल्या पात्रामध्ये सोडणार आहोत. आता याच्यावरती
झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे आप्पे वाफलून घ्यायचे. झाकण ठेवल्यावर आपले पटकन वाफरल्या जाते. आता आपले आप्पे इथं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूया. अशा पद्धतीने पहा, मस्त असे आपले आप्पे इथं फुगलेले पण आहेत, मस्त पण आहेत. आपण अशा पद्धतीने आता बघा पलटी करून घेणार आहोत. इथे टम्म असे फुगलेले आहेत आपले आप्पे. सर्व अशा पद्धतीने आपण पलटी करून घेऊ. मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत, पाहू शकता. आपण ते आता एका डिश मध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व आपल्याला काढून घ्यायचे. अशा पद्धतीने काढून घेतले. आपले आप्पे तयार झालेले आहेत. आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी इथं शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत. पहा, मी इथं 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, 2-3 अद्रकचे काप घेतलेत आणि 4 हिरवी मिरची घेतली. जास्त नाही घालायची आपल्याला त्याच्यामध्ये. आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये. पहा, इथं भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालायचे त्याच्यामध्ये. तुम्ही शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही खोबरं जरी घातलं तरी चालेल, तुम्हाला खोबऱ्याची चटणी बनवायची असेल तर. आणि अशा पद्धतीने मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व आता आपल्याला बारीक करून घ्यायचंय. आपण याची चटणी बनवून घेऊया. पहा, इथं मस्त अशी मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे, बारीक पण करून घेतलेली आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आणि आपल्याला याला अद्रक, मोहरी, जिरे आणि कढीपत्ता याची आपल्याला फोडणी द्यायची. फोडणी जर दिली ना, आपली खूप छान चटणी तयार होते, एकदम खायला पण मस्त लागते. मी इथं कडकडीत परत त्याच पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये घालायची मोहरी अशी तडतडली त्याच्यामध्ये घालून घ्यायचेत आपल्याला थोडेसे जिरे. आणि जिरे घातले की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा थोडासा कढीपत्ता. आणि ही आपल्याला आता त्याच्यावरती फोडणी अशी घालून घ्यायची अशा पद्धतीने. मस्त अशी इथं चटणी तयार झालेली आहे शेंगदाण्याची. आपण त्याला मिक्स करून घेऊ. कशी वाटली माझी आप्प्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर केलं ना, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील माझ्या चॅनलवरती. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचे मी इथं आप्पे बनवलेले आहेत.